विद्यार्थी मित्रांनो, आपण घेतलेला जो चॅप्टर आहे टेन्स अँड इट्स सिक्वेन्सेस, थोडक्यामध्ये युजेस ऑफ टेन्सेस. त्यामध्ये सर्वात पहिले आपण सिम्पल प्रेझेंटचे उपयोग पाहिले होते. त्याची काही उदाहरणं आपण पाहूया. नंतर आपण एक 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 करत सर्व काळची उदाहरणं पाहूया. काळ ओळखताना आपल्याला ॲडव्हर्बियल्स, वाक्यामध्ये असणारे ॲडव्हर्बियल्स हे फार मदत करतील. त्यानंतर सब्जेक्ट जो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते देखील तुम्ही ओळखायला शिकावं लागेल तुम्हाला. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्याच्याहून तुम्ही वर्ब ठरवायचा. जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल, थोडक्यामध्ये तो थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन असेल किंवा नाऊन असेल, तर तुम्हाला प्रेझेंटमध्ये वर्बला यस किंवा यस प्रत्यय जोडावा लागेल. हा नियम फर्स्ट पर्सन आयला चालणार नाही. बघा पहिले, आय डॅश सेल्डम डॅश आउट ऑन संडेज. आय सेल्डम डॅश आउट ऑन संडेज. ऑन संडेज यावरूनच का आलं बघा बरं, हा नियमित क्रिया दाखवतोय. आय सोबत तुम्हाला वर्बला यस लावता येणार नाही, मग उत्तर आलं याच्यामध्ये गो. बार्किंग डॉग्स हा सब्जेक्ट प्लुरल आहे. बार्किंग डॉग्स सेल्डम डॅश. भुंकणारी कुत्रे क्वचितच चावतात, मग इथं बाईट त्याला यस लावता येणार नाही. मंकीज डॅश बनानाज. माकडांना केळी आवडतात, माकडे केळी खातात. मंकीज डॅश बनानाज याच्यामध्ये उत्तर आलं इट. लगेच बार्किंग डॉग्समध्ये डॉग्सला यस लागले, मंकीला यस लागले, वर्बला लागले नाही. लगेच नियम तयार करू नका की नाऊनला यस लागले की वर्बला लागत नाही, तसं नसतं. हा प्लुरल सब्जेक्टचा नियम आहे. इथं बघा, चिल्ड्रन हे सब्जेक्ट प्लुरल आहे. मुलांना काय आवडतात बघा बरं, चिल्ड्रन डॅश स्वीट्स लाईक स्वीट्स. दे डॅश टू गॉड डेली इन द मॉर्निंग. याच्यामध्ये दे सोबत तुम्हाला घ्यावं लागेल इथं प्रे. दे प्रे टू गॉड डेली इन द मॉर्निंग. दी अर्थ डॅश राऊंड द सन. बघा, दी अर्थ मूव्ज राऊंड द सन हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्याच्यानंतर द सन डॅश इन द ईस्ट अँड डॅश इन द वेस्ट. म्हणजे या दोन्ही क्रिया कोण करत आहे, द सन. द सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे इथं रायजेस दोन्हीकडे. सेटला पण इथे यस पाहिजे होते, म्हणून उत्तर काय त्याच्यामध्ये रायजेस अँड सेट्स. द सन डॅश अस हीट अँड लाईट. द सन गिव्ज अस हीट अँड लाईट. सी ब्रीज डॅश फ्रॉम द सी टू द लँड. सी ब्रीज ब्लो फ्रॉम द सी टू द लँड. रोईंग क्लाउड्स सेल्डम डॅश. म्हणतात ना की गरजने वाले बरसते नाही, ही पण प्रोवर्बच आहे इंग्लिशमधलं. रोअरिंग क्लाउड्स सेल्डम शावर, त्याला यस लावता येणार नाही, इथं सब्जेक्ट प्लुरल आहे. वॉटर हे मटेरियल नाऊन आहे, पदार्थवाचक नाम आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे, सिंग्युलर आहे. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, हे पण युनिव्हर्सल ट्रूथ आहे. अँड एम्प्टी वेसेल डॅश मच नॉईज. आपण म्हणतो ना उथळ पाण्याला खळखळाट फार, ही सुद्धा इंग्लिशमधली प्रोवर्ब आहे. अँड एम्प्टी वेसेल मेक्स मच नॉईज. द नीडल इन द कंपास ऑलवेज, हे पण जनरल ट्रूथ आहे युनिव्हर्सलमध्ये. द नीडल इथं पॉइंट्स टू द नॉर्थ. इंडस्ट्रियल वेस्ट डॅश द ॲटमॉस्फिअर. इंडस्ट्रियल वेस्ट प्लुरलमध्ये सब्जेक्ट आहे, तिथं उत्तर येईल पोल्यूट द ॲटमॉस्फिअर. इट डॅश टू मेक अ क्वारल. म्हणतात ना की एका हातानं टाळी वाजत नाही, भांड्याला सुद्धा दोन माणसं लागतात. इट टेक्स टू मेक अ क्वारल, हे सुद्धा इंग्लिश प्रोवर्ब आहे. बसेस डॅश फ्रॉम हिअर एव्हरी आवर. प्रत्येक तासाला इथून सुटतात, नियमित क्रिया चालू आहे. बसेस सब्जेक्ट प्लुरल आहे, उत्तर इन पास, त्याला यस यस लावता येणार नाही परत. आय सब्जेक्ट जरी सिंग्युलर असलं बघा, आय डॅश अ चेक ट्वाईस अ मंथ. आय कॅश अ चेक ट्वाईस अ मंथ. हिअर डॅश मिस्टर देशमुख. इथं हिअर देअर असे जर डमी सब्जेक्ट आले तर वर्ब नंतरचं नाऊन ते महत्त्वाचं राहील. हिअर डॅश मिस्टर देशमुख
हिअर कम्स मिस्टर देशमुख. रोजेस डॅश इन समर. निसर्गातील नियमित क्रिया आहे. रोजेस सब्जेक्ट प्लुरल आहे. इथे उत्तर आहे ब्लूम. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट यूज ऑफ टेन्स. टॅक्स असिस्टंट 2015ला आले उदाहरण आहे. यामध्ये बघा, आय वॉज गेटिंग अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. आय गॉट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. आय गेट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. आय एम गेटिंग अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. सगळ्यांकडे बघा एव्हरी मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग हे नियमित क्रिया दिलेली आहे. याच्यामध्ये उत्तर होईल क्रमांक सीचं. बघा, आय गेट अप नियमित क्रियामध्ये सिम्पल प्रेझेंटमध्ये आलं. सी वॉटर डॅश साल्ट. सी वॉटर कंटेन्स साल्ट. द वेदर डॅश टू बी कोल्ड अँड वेट. द वेदर याच्यामध्ये बघा हे अनकाउंटेबल नाऊन आहे. इथं येईल कंटिन्यूज सिंग्युलरमध्ये असल्यामुळं. बर्ड्स डॅश इन द स्काय. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. हीट हे सुद्धा अनकाउंटेबल नाऊन आहे. हीट डॅश गॅस. सिंग्युलरमध्ये हीट एक्सपांड्स गॅस. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मॅन डॅश अ सोशल ॲनिमल. हे जनरल ट्रूथ आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. मॅन डॅश मॉर्टल. मानव नश्वर आहे. मॅन इज मॉर्टल. हे सुद्धा जनरल ट्रूथ आहे. गॉड डॅश ओमनिपोटंट. गॉड इज ओमनिपोटंट. तो सर्व शक्तिमान आहे. पोटंट पोटेन्शियल शब्द लक्षात ठेवायचा आहे. ओमनिप्रेझेंट हे सुद्धा देवाला वापरतात, जो सर्वत्र हजर असतो, कणाकणामध्ये विराजमान आहे. ओमनिशियंट ज्याला सर्व शाखेचं ज्ञान आहे, तो सर्वज्ञ आहे. असे देवाला 3 ह्या एक्सप्रेशन्स वापरतात. ओमनिपोटंट, ओमनिप्रेझेंट, ओमनिशियंट. माय वॉच डॅश रिपेअरिंग. माय वॉच सिंग्युलर सब्जेक्ट आहे. इथं तुम्हाला नीडलाही असला लागेल, नीड्स. द टॅक्सेस डॅश एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी कर वाढतात. द टॅक्सेस प्लुरल सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळं उत्तर इथं राहायचं येईल. ही युजली डॅश इन द बाथरूम. ही युजली त्याची सवय बघा, बाथरूम सिंगर येतो, सिंग्स इन द बाथरूम. धिस पेपर डॅश ट्वाईस वीकली. आठवून 2दा तो प्रकाशित होतो. धिस पेपर सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे इथे येईल अपियर्स. द सूप डॅश गुड. पदार्थवाचक नाम आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. द सूप टेस्ट गुड. द हेडमास्टर डॅश टू स्पीक टू यू. द हेडमास्टर सिंग्युलर सब्जेक्ट आहे. वॉन्ट्स थर्ड पर्सनमध्ये आहे. आय डॅश अ स्ट्रेंज नॉईज. आय जरी सिंग्युलर असलं तरी फर्स्ट पर्सनमध्ये आयसोबत मला असं वापरता येणार नाही. उत्तराला आय हिअर स्ट्रेंज नॉईज. ही डॅश हिज फादर. ही resembles his father. She dash me twice a week. She meets me twice a week. आठवड्यातून 2दा ती मला भेटते. इथे येऊन सिम्पल प्रेझेंटची उदाहरणं पूर्ण होत आहेत. सम जनरस पीपल डॅश द ऑर्फन्स नाव. याच्यामध्ये ॲडवर बघा नाव म्हणजे सध्या क्रिया चालू आहे. प्रेझेंट कंटिन्युअस तुम्हाला वापरावं लागेल. इथं येईल आर फीडिंग. At present, the members dash this issue. बघा, at present यावरून कळालं ही क्रिया आता चालू आहे. आर डिस्कसिंग. डिस्कसबद्दल एक गोष्ट आणखीन तुम्हाला प्रकर्षानं माहीत ठेवावं लागेल, ती म्हणजे डिस्कस या वर्ब नंतर अबाउट हे प्रिपोजिशन कधीच वापरायचं नाही. काही जण हे चूक करतात. डिस्कस अबाउट म्हणायची सवय लागते काहींना. मराठीचं लगेच इंग्रजीकरण करू नका कुठेही. दीज डेज हे बघा, नियमित क्रिया आली नाही. इथं काय आलेलं आहे, त्या काळात ती क्रिया चालू आहे सध्या आता ह्या दिवसात. दीज डेज आय, मग सब्जेक्ट आय आहे, फर्स्ट पर्सन आहे बघा. आय ॲम प्रिपेअरिंग अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. लुक हे एक्सप्रेशन आलं बघा. लुक द सन इज रायझिंग ओव्हर द हिल्स. सध्या ते क्रिया चालू आहे. युअर अंकल डॅश टू सी यू दिस इव्हिनिंग. म्हणजे ही फ्युचर इव्हेंट दाखवते बघा. युअर अंकल इज कमिंग टू सी यू दिस इव्हिनिंग. फ्युचर इव्हेंट दाखवण्यासाठी सिम्पल प्रेझेंट किंवा प्रेझेंट कंटिन्युअसचा उपयोग होतो. ही नियोजित क्रिया आहे.
नाउ-अ-डेज बघा सध्या ही क्रिया चालू आहे. नाउ-अ-डेज वी डॅश बॅटल अगेन्स्ट पॉप्युलेशन ग्रोथ ऑन मेनी फ्रंट्स. नाउ-अ-डेज वी आर फायटिंग अगेन्स्ट पॉप्युलेशन. These days dash बघा these days she dash all her money on clothes in order to look elegant. These days क्रिया चालू आहे सध्या बघा बरं these days she is spending all her money. Look परत एक्सप्रेशन बघा look the stars dash in the sky are shining. चिल्ड्रन डॅश टू स्कूल ॲट धिस मोमेंट. यावेळेला ती क्रिया चालू आहे. कोणती? द चिल्ड्रन इज गोईंग आहे का? नाही, द चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. ही डॅश अ बाथ ॲट धिस मोमेंट. यावेळेला त्याची क्रिया चालू आहे. उत्तर येईल त्याचं ही इज हॅविंग अ बाथ. वेअर डॅश यू डॅश नाव. नाव आलं याच्यामध्ये. वेअर आर यू गोईंग नाव. उत्तर आलं पहिलंच. Don't disturb me. I dash my homework. I'm doing my homework. मला त्रास देऊ नका. सध्या ती क्रिया चालू आहे. She dash a novel at the moment. या क्षणी क्रिया चालू आहे. She is reading a novel at the moment. The kettle dash now. बघा the kettle is boiling now. खरं तर केटली उकळत नाही. केटलीतला चहा उकळत आहे. आय डॅश द जोशीज धिस इव्हनिंग. म्हणजे हे परत फ्युचर इव्हेंट आहे. आय ॲम विजिटिंग द जोशीज धिस इव्हनिंग. आय डॅश फ्रेंच धिस इयर. यावर्षी मी फ्रेंच शिकत आहे. आय एम लर्निंग फ्रेंच धिस इयर. आय डॅश द टेलिफोन्स बिल येट. अरे टेन्स बदलला इथं. येट आलं आहे आता. येट म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्टची सुरुवात होईल याच्यामध्ये. बघा बरं. आय डॅश द टेलिफोन बिल येट. अद्यापही मी भरलेलं नाही. आय डिडंट पे नाही आहे. आय हॅवंट पेड हे उत्तर होईल. हॅझन पेड घ्यायचं नाही. आयसोबत तुम्हाला हॅज वापरता येणार नाही. आय डॅश 6 लेटर्स सिन्स येस्टरडे. कालपासून किती पूर्ण केले? तर 6 लेटर्स पूर्ण केले. त्याच्यामुळे हॅव बीन रायटिंग घेऊ नका इथं. नाही तर सिन्स फॉर पाहिलं की काहींना असं वाटतं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसच घ्यावा. I have written 6 letters since yesterday. I dash her for a long time. बऱ्याच काळापासून मी तिला ओळखतोय. झालं. मग आय हॅव बीन नोईंग घेता येणार नाही कारण नो हे काय झालं याच्यातलं स्टेटिव्ह वर्ब आहे. त्याला आय जी लावता येणार नाही. तुम्हाला कंटिन्युअस टेन्समध्ये वापरता येणार नाही. म्हणून त्याचं परफेक्टचं फॉर्म वापरायचं आहे. तुम्हाला हॅव नोन अशीच काही आपल्याला स्टेटिव्ह वर्ब्स खाली दिसतील. स्टेटिव्ह वर्ब्स डिस्क्राईब ओनली द स्टेट ऑफ माइंड. And these verbs are not used in continuous tenses. So it's non-action verbs आहेत. Agree, disagree, appear, believe, belong to, contain, continue, consist of, disbelieve, desire, dislike, deserve, depend. यांना कोणच तुम्ही आय एन जी वापरू शकत नाही. लक्षात ठेवायचं. Displease, defer, doubt, feel, forgive and foresee, forget, hate. जसं आय एम हेटिंग यू असं म्हणायचं नाही आहे. आय हेट यू. हिअर, इमॅजिन, नो, लव. आलं लक्षात? हे नो आलं याच्यामध्ये बघा. लव, आय एम लविंग यू असं म्हणायचं नाही. आय लव यू म्हण. लाईक, मॅटर, माइंड, मीन, नीड. नीडला सुद्धा तुम्हाला कंटिन्युअस वापरता नाही तर लगेच म्हणता शी इज नीडिंग सम मनी. शी नीड्स सम मनी असं म्हणा. Notice, object to, please, prefer, possess, resemble, result, recall, recognize, recollect, remember, see, suffice, seem, smell, suppose, test, detest, think, trust, distrust, understand. लगेच प्रश्न विचारू नका एखाद्याला. आर यू अंडरस्टँडिंग धिस चॅप्टर. आर यू अंडरस्टँडिंग नाही होणार. मग काय? हॅव यू अंडरस्टूड धिस चॅप्टर असं म्हणा त्याला. किंवा डिड यू अंडरस्टँड धिस चॅप्टर असं म्हणा. वॉन्टला पण त्याला कंटिन्युअसमध्ये वापरताना लगेच म्हणतात आय एम वॉन्टिंग सम मनी. आय एम वॉन्टिंग सम मनी नाही. आय वॉन्ट सम मनी असं म्हणा. विश आलं त्याच्यामध्ये. ही क्रियापदे अशी आहेत ज्यांना तुम्ही कंटिन्युअसमध्ये वापरू शकत नाहीत. I dash my breakfast
आपल्या माहिती आहे परफेक्टसाठी त्याच्यामध्ये बघा आय हॅव ऑलरेडी हॅड का आय हॅज तर होणारच नाही आहे, हे पण नाही होणार. उत्तर त्याच्यामध्ये पहिलंच आय हॅव ऑलरेडी हॅड माय ब्रेकफास्ट. इथं हॅडचा अर्थ आहे सरळ टेकन. धिस इज द बेस्ट नॉवल दॅट आय, मग याच्यामध्ये काही हॅज इन का नाही. दॅट आय हॅव एवर रेड, हे रेड आहे बरं का, हे रेड नका वाचू, हे उत्तर आहे त्याच्यामध्ये. हाऊ लॉंग डॅश हर, हाऊ लॉंग लगे इथं हॅव यू बीन नोईंग होईन का, तर नाही, याला तर कंटिन्युअसमध्ये वापरता येत नाही. मग काही हाऊ लॉंग यू हॅव होईन का, नाही. तर प्रश्नचिन्ह आहे, तुम्हाला सब्जेक्टच्या आधी वर्ब पाहिजे, हे पण याच्यात गेले. उत्तर कोण याच्यामध्ये, हॅव यू नोन. हाऊ लॉंग हॅव यू नोन हर, किती काळापासून तिला तू ओळखतोय. आय डॅश द टेलिफोन बिल येट, परत येट आलं बघा याच्यामध्ये. आय डिड नॉट पे, नो. आय हॅज नॉट पेड, चूक. आय हॅव नॉट पेड. आय डॅश ॲट द डुअर थ्राईस, 3 वेळेस दार वाजवलंय. बट देअर हॅज बीन नो रिस्पॉन्स. आय हॅव बीन नॉकिंग नाही होणार, मग काय आय हॅव नॉक्ड ॲट द डोअर थ्राईस. आय डॅश टू हिम यट, यट आलंय, परफेक्ट टेन्स वापरा, नकारार्थी आहेच ते. आय डिड नॉट स्पीक होणार नाही. आय हॅव नॉट स्पोकन, क्रमांक 2. डॅश हर यट, प्रश्नचिन्ह आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला वर्बच्या आधी का प्रश्नचिन्ह आलेलं आहे, म्हणजे याच्यात एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सब्जेक्टच्या आधी वर्ब पाहिजे. त्यामध्ये डिडंट होणार नाही आहे, हॅवंट यू मीट हे पण होणार नाही, इथं प्रॉब्लेम आलेला आहे. हॅवंट यू मेट, याच्यामध्ये उत्तर सी क्रमांक झालं आहे. शी डॅश ट्वाईस, शी डॅश 2 नॉवल्स सिन्स येस्टरडे, कालपासून तिनं किती कादंबऱ्या वाचल्या, 2. शी हॅज रेड 2 नॉवल्स सिन्स येस्टरडे. द टाउन डॅश इट्स अपिअरन्स कम्प्लिटली सिन्स 1990, 1990 पासून शहर पूर्ण बदललं आहे. द टाउन हॅज चेंज्ड इट्स अपिअरन्स कम्प्लिटली सिन्स 1990. आय डॅश हर ओनली 1 लेटर अप टू नाऊ, अद्यापपर्यंत तिला किती पत्र पाठवले बघ बरं, एकच. आय हॅव सेंट हर ओनली 1 लेटर अप टू नाऊ. आय डॅश कुमार धिस वीक, धिस वीक आलं तरी तुम्ही कंटिन्युअस टेन्स नाही वापरू शकत. आय हॅवंट सीन कुमार धिस वीक, या आठवड्याभरात मी त्याला पाहिलेलं नाही, भेटलेलं नाही आहे. शी डॅश अनकॉन्शियस सिन्स येस्टरडे, कालपासून ती बेशुद्ध आहे, म्हणजे आणखी स्थिती ती तशीच आहे. पण इथं तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू वापरता येत नाही, तर प्रेझेंट परफेक्टच वापरला कारण शी हॅज बीन अनकॉन्शियस. आशिष नेहरा डॅश क्रिकेट फॉर 14 इयर्स, खेळला येतो आता खेळत नाही. आशिष नेहरा हॅज प्लेड. दे डॅश इंग्लिश फॉर 3 इयर्स, 3 वर्षापासून तो काय करत आहे, शिकते. दे डॅश इंग्लिश फॉर 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षापासून ते शिकत आहेत बघ बरं. दे हॅव बीन स्टडिंग, म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस तुम्हाला घ्यावं लागेल, पूर्ण झालेलं नाही आहे. इट डॅश सिन्स अर्ली मॉर्निंग, सकाळपासून सुरू आहे बघा. इट हॅज बीन रेनिंग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, कृती चालूच आणखी संपली नाही. हर फोन डॅश फॉर 10 मिनिट, 10 मिनिटापासून तिचा फोन वाजतोय. हर फोन हॅज बीन ringing. Some charitable organization dash the floor victims for the last 2 weeks, 2 आठवड्यापासून गेल्या. Some charitable organization त्याच्यामध्ये has been helping. We dash battle against corruption for the last 6 decades, 6 दशकापासून आपण लढतोय भ्रष्टाचाराच्या विरोधात. We त्याच्यामध्ये have been fighting. आय डॅश टू गेट इन टच विथ हर फॉर सेव्हरल वीक्स, बऱ्याच आठवड्यापासून तिला भेटायचा प्रयत्न करतोय. आय हॅव बीन ट्राईंग टू गेट हर इन टच विथ हर. सम डॅश ॲट द डुअर फॉर 5 मिनिट्स, 5 मिनिटापासून कोणतरी दार वाजवतोय. सम इज नॉकिंग नाही, हॅज बीन नॉकिंग, कृती चालूच आहे. शी डॅश टेलिव्हिजन फॉर हाफ ॲन आवर, आत्तापासून ती टेलिव्हिजन पाहते. शी हॅज बीन वॉचिंग. Mr. Deshmukh dash English grammar since 1998. Mr. Deshmukh has been teaching.
he dash in this company for 10 years. He has been working in this company for 10 years. 10 वर्षापासून तो काम करतोय. The police dash for him for 4 days. गेल्या 4 दिवसापासून पोलीस शोधतायत. मग हॅज बीन लुकिंग घ्यायचं की हॅव बीन लुकिंग घ्यायचं. तर आपण बघा पोलीस, कॅटल, त्याच्यानंतर जेंट्री, वर्मिन असे शब्द घेतले होते जे दिसायला एक वचनी असतात पण उपयोगाने अनेक वचनी असतात. द पोलीस हॅव बीन लुकिंग. दॅट पाईप डॅश फॉर 3 years. 3 वर्षापासून दॅट पाईप हॅज बीन लिकिंग गळतोय. आणखी दुरुस्ती केलेला नाही आहे. यू डॅश इन पुणे टुनाईट. आज रात्री तू कुठं असशील? पुण्यात. यू विल बी इन पुणे टुनाईट. शी डॅश द कॉन्सर्ट टुमॉरो. बघा ॲडवर्बियल आलं याच्यामध्ये टुमॉरो. शी विल अटेंड द कॉन्सर्ट टुमॉरो. आय डॅश टू हर नेक्स्ट वीक. पुढील आठवड्यात मी तिला आय डॅश टू हर नेक्स्ट वीक. आय शॅल राईट टू हर नेक्स्ट वीक. They dash a cricket match on Monday. They will play a cricket match on Monday. I dash to Delhi tomorrow. आले tomorrow दे म्हणे I shall go to Delhi tomorrow. At this time tomorrow. बघा उद्या या वेळेला म्हणजे कृती चालू झाली. फ्युचर कंटिन्युअसचा इथे सुरुवात झाली. At this time tomorrow we shall be flying to Paris. At this hour tomorrow. उद्या या वेळेला बघा बरं I shall be sleeping. मस्त झोपलेलं असेल. At 11 AM tomorrow. उद्या 11 वाजता. I dash for my new film. I shall be shooting for my new film. At 1 PM tomorrow we dash our lunch. We shall be taking our lunch. We dash these goods at this hour next Sunday. पुढील रविवारचे पण इथं नियोजन बघा. कृती चालू असेल ते सांगतात. वी शॅल बी ऑक्शनिंग दीज गुड्स ॲट दिस आवर नेक्स्ट संडे. फ्रेज लक्षात ठेवायचं याच्यामध्ये ॲट दिस आवर नेक्स्ट संडे, ॲट 1 PM, ॲट 11 PM, ॲट दिस आवर, ॲट दिस टाईम. We dash our entire working by early next year. By फ्रेज आले बघा. बाय नंतर फ्युचर एक्सप्रेशन आले तर हे फ्युचर परफेक्ट टेन्सचा तुम्हाला परिचय होईन याच्यामध्ये. We shall be computerizing नाही. We will have computerized निश्चितपणे सांगितलेलं आहे त्यांनी. They dash the result by next Monday. बघा they will have declared the result by next Monday. By next January, I dash 10 years in this office. बघा जानेवारीपर्यंत काय झालेलं असेल? 10 वर्ष पूर्ण झालेली असतील. I will have completed 10 years in the office next. 94. He dash this book by tomorrow morning. उद्या सकाळपर्यंत पूर्ण केलं असेल. He will have finished this book. By this time tomorrow we dash our injunctions. By this time tomorrow उद्या या वेळेपर्यंत we shall have had our injunctions घेतलेले असतील. The police dash of the theft by the time. By this time आतापर्यंत पोलिसांना माहीत झालेलं असेल. The police will have heard of the theft. By the end of this month 5,000 people dash this exhibition. भेट दिलेली असेल. Will have visited. बघा ही बाय फ्रेज प्रत्येकडे कंटिन्यू येते. By midnight आले. By midnight she dash unconscious for 48 hours. 48 तास तिने पूर्ण केलेले असतील. Will have been. Your elephant dash all my tomatoes by then. तोपर्यंत खाल्लेले असतील त्यांना. Your elephant will have eaten all my tomatoes by then. I dash my course at least 3 times before my final examination. I will have revised my course. By next January, I dash 10 years in this office. By next January, I shall have completed 10 years in this office. By this evening, the river dash its banks for over a week.
म्हणजे बाय एक्सप्रेशन फ्युचरमध्ये एखादी क्रिया सुरू होऊन ती फ्युचरमध्येच काही काळ चालणार असेल तर तुम्हाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरावं लागेल याच्यामध्ये. बाय धिस इव्हनिंग द रिव्हर विल हॅव बीन ओव्हरफ्लोईंग, क्रमांक सीचं उत्तर द्यायचं. बाय टुमॉरो द लेबर डॅश धिस वेल फॉर 6 days. बघा, उद्यापासून 6 दिवस क्रिया चालणार आहे. विल हॅव बीन डिगिंग. बाय 2021 ही डॅश हिज ओन बिझनेस फॉर 15 years. 2021 पासून तो पुढचे 15 वर्ष तो सांभाळणार आहे त्याचा बिझनेस. विल हॅव बीन रनिंग. बाय टुमॉरो ही डॅश फॉर 10 years. बाय टुमॉरो ही विल हॅव बीन फास्टिंग फॉर 10 days. 10 दिवस तो उपवास धरणार आहे, उपोषणाला बसणार आहे. बाय नेक्स्ट जुलै शी डॅश इन द बँक फॉर 5 years. पुढील 5 वर्ष ती काम करणार जुलैपासून. विल हॅव बीन वर्किंग. बाय मिडनाईट मध्यरात्रीपासून तर तो 50 तास तबला वाजवणार आहे. बघा, बाय मिडनाईट ही विल हॅव बीन प्लेईंग तबला फॉर 50 hours. बाय नेक्स्ट संडे आय डॅश इन पुणे फॉर 5 days. बाय नेक्स्ट संडे आय विल हॅव बीन स्टेईंग इन पुणे फॉर 5 days. इथं येऊन फ्युचरचे 4ही प्रकार संपत आहेत. पुढे आपण पास्टकडे चाललो आहे. आय डॅश टी फॉर फ्यू मिनिट्स अगो. बघा बरं, सिम्पल पास्टची ओळख झाली आहे. आय टुक टी अ फ्यू मिनिट्स अगो. वी डॅश धिस टाउन लास्ट नाईट. बघा, लास्ट नाईट आलं आहे त्याच्यामध्ये. मग वी लेफ्ट धिस टाउन लास्ट नाईट. शी डॅश ॲन इंग्लिश ग्रॅमर बुक yesterday. She bought an English grammar book yesterday. काल विकत घेतले तिनं. He dash to Pune an hour ago. मग याच्यामध्ये ही हॅड गॉन घ्यायचं आहे का? नाही. ही वेंट. हे पास्ट परफेक्ट झालं ते सांगणार. आय डॅश गोपाल yesterday. आय मीट का आय मेट. हे मीट फर्स्ट फॉर्म आहे प्रेझेंटमध्ये. आय मेट गोपाल yesterday. येस्टरडेला पाहून लगेच हॅड घेऊ नका. हॅड मेट होणार नाही याच्यामध्ये, पास्ट परफेक्ट झालं ते. दी एन्शियन ग्रीक्स. एन्शियंट म्हणून कळतं आहे बघा, पास्ट टेन्स बोथ. दी एन्शियन ग्रीक्स डॅश मोर बाय कन्व्हर्सेशन विथ टीचर्स दॅन फ्रॉम बुक्स. हे टॅक्स असिस्टंट 2015 आलेलं आहे. दी एन्शियन ग्रीक्स स्टडीड मोर बाय कन्व्हर्सेशन विथ टीचर्स दॅन फ्रॉम बुक्स. माय फ्रेंड डॅश टू सी मी लास्ट संडे. My friend came to see me last Sunday. She dash of cholera last night. She died of cholera. इथं रिझन दिलेलं आहे बघा कॉलराचं. 117. I dash her a letter last week. I send नाही होणार. had sent नाही होणार. लास्ट वीक आलेलं सेकंड फॉर्म पाहिजे सेंट. Shakespeare dash his 154 sonnets in 1609 published. हे झालं त्याचं उत्तर. We dash our breakfast half an hour ago. We finished our breakfast half an hour ago. Week. बघा, मागील आठवड्यात रोज घडलेली ती क्रिया बघा. Every day last week my aunt dash a plate broke a plate. Last month she dash to meet me almost every day. She came to meet me almost every day. रोज घडली पण मागच्या महिन्यातली. Last year she dash the same dress at every party. Wearचं past tense येतं over. WORE. Columbus dash America in 1492. Columbus discovered America in 1492. The principal dash great emphasis on value education in yesterday's meeting. आलं बघा, yesterday's meeting याच्यामध्ये led. He dash over as the principal last year. Last year त्याच्यात आलेलं आहे. He took over as the principal last year. I dash in the MSS College Jalna from 2001 to 2004. हे 3 वर्ष मी इथं जॉब केलेला आहे. I worked. He dash married last week. He got married last week. He dash a ghost story yesterday. कालच वाचली त्यानं भूताची कथा. He reads घ्यायचं का he read घ्यायचं. तर he read a ghost story yesterday.
दे डॅश द लॉन ॲट दॅट मोमेंट. अरे काळ बदलला इथं. ॲट दॅट मोमेंट म्हणजे ही पास्टमधली अपूर्ण क्रिया आहे. दे आर मूविंग नाही होणार. दे वर मूविंग द लॉन ॲट दॅट मोमेंट. What dash he dash in the laboratory at that odd hour. हे बघा at that odd hour तो त्यावेळेला काय करत आहे. What was he doing in the laboratory at that odd hour. At that time बघा at this time at that time the members are discussing नाही होणार तर काय होईल were discussing that issue. Those days बघा those days I dash for competitive examination. त्या काळात मी करत होतो तयारी. I was preparing. Those days we dash battle against Pakistan on both the fronts. Those days याच्यात आलेलं बघा we were fighting a battle. She dash a novel at that moment. त्यावेळेला ती वाचत होती. She was reading a novel at that moment. He dash her द डे बिफोर. टेन्स बदलला आहे पर बघा द डे बिफोर हे ॲडवर्ब आलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला इथं हॅड मेट उत्तर घ्यावं लागेल. ही हॅड मेट हर द डे बिफोर. शी डॅश 4 लेटर्स. शी हॅड ऑलरेडी रिटर्न 4 लेटर्स. आय डॅश द वर्क द नाईट बिफोर मीन्स द प्रिवियस नाईट. आय हॅड फिनिश्ड द वर्क द नाईट बिफोर. शी डॅश द डिनर बिफोर माय अरायवल. माझ्या येण्याआधीच संपलेलं होतं. शी डॅश द डिनर बिफोर माय अरायवल. शी हॅड प्रिपेअर्ड द डिनर बिफोर माय अरायवल. माझ्या येण्याआधी तिने तयार केलं होतं. द CBI डॅश द केस फॉर 2 years when the CBI dash the case for 2 years when Mr. Reddy took over as its Director General. The CBI had been investigating the case for याच्यामध्ये फॉर प्रिपोजिशन आहे पुढं टाईम दाखवणारं क्लॉजसुद्धा आहे. म्हणून इथं ही क्रिया भूतकाळात काही काळ चाललेली होती. हॅड बीन इन्व्हेस्टिगेशन 2 वर्ष. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस वापरला आहे. ही डॅश फॉर ओव्हर 5 hours वेन ही डेव्हलप्ड क्रॅम्प्स. 5 तास बघा ही हॅड बीन बॅटिंग. I dash anxious about her welfare ever since she left the city. I had been feeling anxious about her welfare. He dash in a food factory for 10 years. बघा 10 वर्ष तिने काम केलं आहे येण्याच्या आधी आमच्याकडं. He dash त्याच्यामध्ये he dash in a food factory for 10 years. He had been working. She dash in Pune for 5 years before she settled in Jalna. She had been living पुण्यात राहत होती. इथे येऊन पास्टचे 4ही उपप्रकार संपत आहेत. याच्या पुढे आपल्याला जे बघायचे ती म्हणजे टेन्स सिक्वेन्सेस. थोडक्यामध्ये कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 क्रियापदे एकाच काळात असू शकतात किंवा भिन्न काळात असू शकतात. त्यांच्या जोड्या आम्हाला अभ्यासायच्या